ज्या दिवशी घरात बटाट्याचे पराठे बनवले जातात तो दिवस घरातल्या लहान मुलांसाठी खूप स्पेशल असतो। नमस्कार, माय लेकींची पाककृतीमध्ये तुमचं स्वागत आहे। ह्या पराठ्यांची वेगळी गंमत अशी की याचं पीठ मळत असताना यामध्ये मी गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, रवा, तेल, ओवा, मीठ हे सर्व एकत्र करून त्यात पाणी घालून मग ते मळलं आहे। दोन्ही पीठं मी समप्रमाणात घेतली आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करून घ्या। अतिशय खमंग खुसखुशीत असे हे पराठे बनतात। असं वाटणारच नाही तुम्हाला घरात बनवले, एकदम ढाबा स्टाईल हे पराठे तयार होतात। बटाट्याची स्टफिंग जी आपण तयार करतो ते उकडलेले बटाटे किसणीने बारीक करून घ्या, म्हणजे तुम्हाला लाटायला जास्त त्रास होणार नाही। खरं सांगू तर लाटताना थोडं अवघड जातं, कारण फक्त गव्हाच्या पिठाचे पराठे करणं आणि ह्या सगळे मिश्रण करून पराठे करणं थोडा फरक आहे पिठामध्ये, पण चव ही खूप उत्तम लागते। आणि हे पराठे मेन म्हणजे खूप वेळ जास्त छान राहतात। फक्त गव्हाच्या पिठाचे जे पराठे आहेत ते लवकर सॉफ्ट होतात, तसे हे पराठे खूप वेळ क्रिस्पी राहतात आणि टिफिनमध्येही छान राहतात, मऊ पडत नाहीत। त्यामुळे हा बेस्ट ऑप्शन आहे टिफिनसाठी सुद्धा। चला तर मग सगळ्यांना सर्व करून घेते। ह्याच पिठापासून तुम्ही पुऱ्या पण ट्राय करून बघा, खूप छान होतात। दह्यासोबत त्या पुऱ्या खूप छान लागतात। तुम्हाला जर ही छोटीशी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून तुमचं उत्तर मला नक्की कळवा। कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलंच नाही तर मला कसं कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत। म्हणून धन्यवाद।